काय दिले बघा, इन लायमन series limit of wavelength is λ1. Series limit wavelength of first line of Lyman series λ2. Balmer series limit is λ3. मला सकच प्रॉब्लेम आहे. ओके, रिलेशन विचारलं λ1, λ2 आणि λ3. ओके, तर लायमन सिरीज साठी पाठ केला मग प्रिव्हियसली प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, रेफर करा. लायमन सिरीज साठी सिरीज लिमिट n1 असतं, n1 असतं, इज राईट. सिरीज साठी m किती असतं, लिमिट साठी, सिरीज लिमिट साठी m इन्फिनिटी, बरोबर. 1 बाय लॅम्बडा, लॅम्बडा फाइंड करायचं, आर 1 बाय लॅम्बडाच फाइंड करायचं आपल्याला. 1 बाय n स्क्वेअर मायनस 1 बाय m स्क्वेअर. मग लॅम्बडा 1 काय होणार, 1 बाय लॅम्बडा 1 इज आर 1 बाय 1 मायनस 1 बाय इन्फिनिटी, म्हणजे लॅम्बडा 1 ची 1 बाय लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय आली, आर. लॅम्बडा 2 फॉर फर्स्ट लाईन म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन साठी n1 आणि m पुढचा, मग 1 बाय लॅम्बडा 2 येणार, आर 1 मायनस 4, म्हणजेच इट इज 3 बाय 4 आर 1 बाय लॅम्बडा 2. इज इट राईट. अँड पुढची सिरीज आहे बामर. बामरचं लिमिट काय, सिरीज लिमिट n बामर साठी 2 अँड सिरीज म्हणजे m काय आलं, इन्फिनिटी. मग 1 बाय लॅम्बडा 3 इज आर as n is 2, म्हणजे 1 बाय 4 मायनस 0, म्हणजे इट इज r बाय 4 आलं. आणि रिलेशन विचारलंय, रिलेशन r म्हणजे 1 3 बाय 4 आणि 1 बाय 4. कुठलं येईल, पहिलं ऑप्शन लॅम्बडा 1 2 प्लस 3, 2 प्लस लॅम्बडा 3 होते की नाही, लॅम्बडा 1 आहे त्यामुळे चालणार नाही ते. हा, आपण 1 बाय लॅम्बडाचं पहिल्यांदा बघूया. 1 बाय लॅम्बडा मध्ये लॅम्बडा 3 म्हणजे 1 बाय 4 इज 1 मायनस 3 बाय 4, 1 मायनस 3, म्हणजे ऑप्शन इज डी ना, बरोबर. ऑप्शन डी बरोबर आहे. ऑप्शन डी दिलंय 1 बाय लॅम्बडा 1 मायनस 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 3. आता हे तुमचं लक आहे शेवटी की कुठल्या टाईपची प्रॉब्लेम येतील. लॅम्बडा 1 किती आहे, लॅम्बडा 1 इज आर मायनस 3 बाय 4 आर इज इक्वल टू आर बाय 4, मॅच होते. ओके, नथिंग बट ऑप्शन इज डी, हे ऑप्शन बरोबर आहे. तर त्यानंतर प्रॉब्लेम कुठे सांगितलं मी, 35 34 35 आला काय.